दिसते का नाही शेड पासून जरा खाली जावा, एक पाय काढायचा आणि एक घालायचा असं दगडावर. बर अशी रस्त्याची परिस्थिती आहे. आणि रस्त्यावर सगळं पाक धुळीचं साम्राज्य झालंय. त्यामुळे लोकांना सगळे धूळच बसलेले आहे, सगळे पाक घरावर त्यामुळं आरोग्याची समस्या आरोग्याच्या समस्या आहेत. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. गटारी व्यवस्थित काढत नाहीत. बर परत पाण्याचा प्रश्न आहे. पाणी वेळेवर येत नाही. म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या अजून तुमच्या पूर्ण झालेल्या नाही. खांदून ठेवली सगळी ही गटरी, ही रस्ता ना डांबरी रस्ता. लोक पडायला लागले. मी तर अर्धा माणूस आहे, हँडिकॅप माणूस. मला रस्त्याला चालू फिरायला पावसाळ्यात अवघड होते. हँडिकॅप आहे तुम्ही? होय. बरोबर निवडून आलाय हे माझा वाटत नाही म्हटलं. निवडून आले असं सांगते तर अवघडच काम आहे की मग. माझं वाटून घेतलं. बर तोंडात बोल तुम्ही, घेऊ द्या गाडी त्याची. हीच आहे. आम्हाला लबाड येत नाही. खोटं बोलत नाही, खरंच नाही. काय त्यांच्या खिशातले पैसे जात नाहीत का आमच्या जात नाहीत. शासनाचा पैसा आहे. अंगणवाडी नाही का तुमच्याकडे? अंगणवाडी नाही इथं. बर मग अंगणवाडीला बारकी पोरं कुठं जायचं? असे गावात जातात. म्हणजे लांब अंतरावर टाका. एक लहान मुलांची आपदा होती. आहे कमी जास्त काय होईना आहे. आणि काही वेळेला काही ठिकाणी आता सरकार काहीच सोय नाही, आणि असल्या तर त्या सोयी कोलमडून पडले. त्याकडे लक्ष नाही, दुर्लक्षित आहेत त्या. दुर्लक्ष यांच्याकडे नियोजनच नाही. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची सुद्धा संख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि आता रणधुमाळी जी चालू झाली आहे याबाबतीत आपण जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आज आपण प्रभाग 1 मधील इथल्या जे काही अडचणी असतील वगैरे त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर बघूया आपण जनतेच्या काय प्रतिक्रिया, अडचणी वगैरे काय आहेत. दवाखान्याच्या, आरोग्याच्या वगैरे व्यवस्था व्यवस्थित आहे सगळं. काय सगळं व्यवस्थित आहे? काय वाटतंय येणाऱ्या काळात काय असावं काय नाही? येणारा काळ सांगेल आता. पण हाय व्यवस्थित आहे सगळं. हाय पुढे येतील असं वाटतंय. जरा व्यवस्थित झालं पाहिजे. थोडस गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, थोडीशी गुन्हेगारी कमी व्हावी. व्हावी. काय वाटतं तिथल्या प्रमुख समस्या काय आहेत, तुम्हाला काय जाणवते आज फिरताना? हे बघा इथलं एकच आहे, एक स्वच्छता. दुसरी गोष्ट लाईट आणि गटारी. काय दुसरी प्रश्न आहे? काय महत्व? बघ. म्हणजे स्वच्छतेवरती भर दिला पाहिजे. हा हो, स्वच्छता पाहिजे. आता हीच बघायची. आता एवढा मोठा रस्ता आहे, एवढी सगळं आहे, हे एवढं केलेलं आहे, ह्याची निगा तरी व्हायला पाहिजे. त्या तक्रारी वगैरे नागरिक करतात का, पूर्ण होतात का, काय वाटतं तुम्हाला? हे बघा तक्रारी केल्या तर काही तक्रारी ऐकल्या जातात का, आणि 99% सोडून दिले. ती कामं व्हायला पाहिजे असं तुमची अपेक्षा आहे? हो हो. अहो आता ह्याने नाही करायचं तर कोणी करायचं? बरोबर. आमच्यावर टॅक्स घेता येतो. आता तुम्हाला सांगतो, टोटली ही जी एरिया आहे का नाही, नवीन एरिया जे आहे त्या नवीन एरियाच्या सगळ्यात सांगलीमध्ये सगळ्यात टॉपमोस्ट जर वसूल असेल तर इथला गव्हर्नमेंट कॉलनी म्हणा, हे म्हणा, जे जे काही नवीन भाग वसाहत झाली की नाही, मग तुम्ही त्या म्हणा आम्हाला काय देताय? इतका टॅक्स जातो त्यामुळे सुविधा द्यायला पाहिजेत. हा. आता तुम्हाला एवढा टॅक्स जर देऊन एवढं सगळं हे जर करू, जर कामं होत नसतील तर मग काय? आता तुम्हाला सांगतो, ह्या ड्रेनेज मुळे सगळ्या रस्त्यांची वाट लागली. आता सुतगिरण चौक ते लक्ष्मी मंदिर रस्त्यात राहा म्हणजे काय बघायच्या मापचाच नाही. नाही अहो, वाहनं चालवायची म्हणजे तुम्हाला सांगू का, चालवणारांची वाहनाच्या त्यांच्या कबरा आता तपासायची वेळ आहे. बरोबर. अशी परिस्थिती. आता बघा ही जी आहे का नाही, तो रस्ता त्याच्या पलीकडचा बघा, त्याच्या पलीकडचा. मी ह्या एरियातच राहतोय, त्यामुळं तुम्हाला लगेच लक्षात येईल प्रत्यक्ष बघितल्यावर. म्हणजे रस्त्यांच्या दुरावस्था आहेत. आहे ड्रेनेज आहे, त्यावरती गॅसचा आहे, आणि एक नियोजन म्हणून पाहिजे का नाही? पाहिजे. ते नियोजन नाही. तर सरकारी दवाखाने वगैरे आरोग्याच्या सुविधा इथं जिल्ह्यात महानगरपालिकेत कशा आहेत, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कसं बघता? तुम्हाला आता एक गोष्ट सांगू का, की जिथं सोय आहे तिथं औषधाची कमतरता आहे, तर मग तिथं
पेशंट तर पर्यंत पोचला पाहिजे. ही आहे, कमी जास्त काय होईना आहे. आणि काही वेळेला काही ठिकाणी आता सरकार काहीच सोय नाही, आणि असल्या तर त्या सोयी कोलमडून पडले. त्याकडे लक्ष नाही, दुर्लक्षित आहेत त्या. दुर्लक्ष यांच्याकडे नियोजनच नाही. की काय तुमच्याकडे काय समस्या वगैरे काय आहेत का नाही? काय सुविधा नाही बरं. रोड गटारे पडल्या खड्डे पडल्यात, गटारे साफ करत नाहीत, कचरा दोन दोन नगरपालिका काय करत नाहीत. कचरा गाडी नाही आहे. कचरा गाडी येत नाही का तुमच्याकडे? कचरा गाडी येत्या त्या 2-3 दिवसात नाही एकदा. कचरा गाडी व्यवस्थित भरून घेऊन जात नाही. ते हो, बरं. ती जाते परत गटारे नाही तिथे सुविधा. गटारे साफ होत नाहीत. हे आठवड्या गटारे साफ व्हायला पाहिजे. गटारे साफ होत नाहीत. रस्ते तर असे झालेले आहेत. पाणी एकदा येते एकदा नाही. आठवडा पाणी नाही. पाणी मिळेना. 8 दिवसावर पाणी नाही. मग नाही पाणी. पाणी सुटते, थोडा वेळ सुटते, थोडा वेळ सुटत नाही. असं का व्हायला लागलं? पहिल्या नियमानं तासभर पाणी सोडतो, तर पाणी का सुटून नाही? सुविधा झालं तर निवडणुकीला येऊ देते, हा. त्याचा काय उपयोग नाही. मग आता निवडणुका चालू आहेत, मत मागायला आले नाही का तुमच्याकडे? अजून नाही. आता इथून सुरुवात होणार. मग आता काय म्हणणार त्यांना, काय म्हणतात? मी सांगणार की गटारी सुविधा करा, रस्ते व्यवस्थित करून घ्या, शाळेचे मुलांची दुर्दशेवाले अंगणवाडी काढा. अंगणवाडी नाही का तुमच्याकडे? अंगणवाडी नाही आहे इथं. बर, मग अंगणवाडीला बारकी पोरं कुठे जायचे? असे गावात जातात. म्हणजे लांब अंतरावर टाका. लांब आहे. 1 लहान किलोमीटर. मुलांची आपदा होती हा. अंगणवाडी का अंगणवाडी नाही का? त्यांनी म्हणजे खरं आहे नाही, खरं आहे. कुठं नाही अंगणवाडी. अंगणवाडी नाही. अंगणवाडी नाही, काय नाही, सुविधा कुठं नाही. हा. का? इथं बघा सुविधा सगळ्या केल्या पाहिजेत. हा. अशी तक्रार घेऊन कधी गेलाय का नाही तुम्ही ऑफिसला वगैरे? महानगरपालिकेला मी एकदा दोनदा सांगितलंय. ते म्हटलं इलेक्शनला आता काय होणार, इलेक्शन झालं बघू. आता सगळ्या माझं इलेक्शन इलेक्शन झालं, हा. केलं गेली निघून ती आलीच नाही. असं करून गटर बघायला हे काय गटर साफ आहे, कचरा कडला टाकलाय. ही टाकलाय की आता त्या बाजून नाही केली काय परमानंट कॉलनी 2 महिने झालं गटर साफ झालं नाही. 2 का 3 महिने झालं गटर साफ झालं नाही. का साफ झालं नाही? इथे या एरियात गटर साफ होते 8 दिवसात नाही एकदा. परमानंट कॉलनी म्हणजे ह्याच रोडला आहे, हिथंच आहे. का साफ होत नाही तिथं? साफ होत नाहीत. साफ होत झालं नाही. 2 महिने झालं गटर बघायचं असलं तर मोठे मारून घ्या तिथला. काय करत नाही ती. मग काम तुमच्या प्रभावात झाले नाही म्हणतात. हे शिडजीमतीला पण बोललेलं आहे. ती तर आपल्या काय त्या- करत नाही. की आपल्या आपल्या नगरसेवकल्या लोकांना विचारलेलं आहे. त्यांनी हा गाडी झालेलं आहे ते. दिसते, मत मागायला तिकडे येतात, हा. पुन्हा फिरकत नाही. पुन्हा त्यांचं वाक्य काय आहे ते माहिती आहे? अहो आम्ही वार्ड वाटून घेतलं, आमचं वार्ड नाही. निवडून आले असं म्हणते का? हा. काय म्हणतात, आमचा वार्ड नाही, आम्ही इकडे वाटून घेतले, मला तिकडे टाकले. आता हे आणि- 1 नंबर वार्ड म्हणतात. 1 नंबर वार्ड आता शिर्डीमध्येच्या आधी हे होतं. त्यांनी सुविधा केली का? गाडीगळ आहे, गाडीगळने काय सुविधा केली? तू एकदा फिरला का? हा. एकदा आता पण येईल बाबा गाडी 4 दिवसात. बाबा काय अडचण आहे, काय काय होती? अडचण रस्ते नाही. केले, रस्ते बिन रस्ते झालेत का नाही तुमच्याकडे? रस्ते या वर्षी 5 वर्ष रस्ते झाले नाही गाडगे आल्यापासून. शिर्डीने मोठं मोठं हा. 10 फूट कार काढून गेलाय तेवढं. तेवढंच. रस्ते नाहीत, गटार नाही, सुविधा काय करत नाही. सुविधा काय नाही. नुसतं स्वच्छता वगैरे काय नाही. हा? स्वच्छता ही काय नाही. स्वच्छता नाही. बर. औषध मारणं महिन्यात नाही आला ते गाडी फिरते, ती गाडी पण फिरायची बंद झाली, ती ह्याची पंपाची. मच्छर मारायचे हा. हा. बंद आहे ती नाही. बंद आहे, बंद आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी काय तर रोखीचा व्यवहार होतील, मग हा. मत टाकते. हा. असं होतंय का? होतंय का? खरं आहे काही? कुठं आम्ही काय घेतलं नाही. काय लोकांनी म्हणजे काय खोबरं बोललं, नाळ बोलला, तेवढं वाटलं झालं. बरं घेऊन ये माणसाने ते आहे का नाही? हा, माणसाने घेऊन ये. म्हणजे कामाच्या जोरावर व्हायला पाहिजे. बरोबर का? कामं व्हायला पाहिजे आम्हाला. कामं व्हायला पाहिजे. पैशाचं काय समस्या नाही. कामं व्हायला पाहिजे. हा, साहेब ज्याला आता काम मताची गरज आहे त्यानं आता काम हा. करायला पाहिजे, होय. तर त्याला पुढचं मत मिळणार आहे. तुम्ही काय करणार? मत झाल्यावर बघू, की पुन्हा 5 वर्ष हा. फिरकत नाही. होय, असं तो गाडगाड तसंच बरोबर म्हणला आम्हाला. मी लबाड नाही, त्या कोपऱ्यात जावा असू दे. पोलीस रिटायर झालाय तो, मी 4 पोरं होती. रोज गाडीने काय म्हणला, हात जोडला, माझ्याकडे अपेक्षा काय ठेवू नका म्हणला. 8-15 दिवसात तुमच्या वाड्यात फिरून जातो, काय काय नाही ज्यात. आणि महिन्याभरात एकाने काय बोलला, अहो साहेब जरा तिकडे या की आता निवडून आलाय. हे माझा वाट नाही म्हटला. हा. निवडून आले असं सांगते तर. हा. अवघडच काम आहे की मग. वाद वाटून घेतलं. बर. तोंडावर बोल तुम्ही, घेऊ द्या गाडी त्याची. होय. हीच आहे. आम्हाला लबाड येत नाही. नाही आम्हाला खोटं बोलत नाही, खरंच नाही. काय त्यांच्या खिशातले पैसे जात नाहीत का आमच्या जात नाहीत? शासनात चाललंय ना. शासनाचा पैसा आहे. शासनाचा पैसा आहे. मग करायला काय जर काम, त्यांचं किस्सं पहिलं भरायला पाहिजे.
पैसे आणून. काय वाटते तुमच्या काय समस्या काय कामं झाली आहेत काय अडचणी काय आहेत काय अडचणी आहेत की अडचणी नाहीत कसं अडचणी असणारच आहेत आमच्या अडचणी काय म्हणजे काय तुम्हाला तुमच्या काय अडचणी आहेत? झालेले आमचे थोडे बहुत कामं झालेले आहेत थोडे बहुत कामं व्हायचे आहेत मागं लागतोय आम्ही शासनाची बी प्रशासनाची बी आणि पदाधिकाऱ्यांच्या मागं लागतोच आम्ही काय दुर्लक्षित चाललं आमच्याकडे इलेक्शन आलं आता तर करतील म्हणून आम्ही आशा धरून बसलोय पण काय आमच्याकडं कोण लक्षच देईना का प्रभागाचं लक्षच देईना काय आमच्याकडं रस्त्याचा प्रश्न आहे गटारीचा प्रश्न आहे रस्ते वगैरे झाले नाही तुमच्याकडे नाही हे काय हे बघा हे समोर दाखवत दाखवू हां गटार नाही रस्ता नाही बाकी सगळीकडे गल्ली बोळात रस्ते लाईटी झाले सगळं बोळात सकट झाले पण आज आमचं 25 ते 30 फुटाचा रस्ता असून प्रत्येक फुटाला भेटून मागं लागायचं सत्ताधारी नगरसेवकांनी मागं लागून करतो होते मे महिन्यात करतो पुढच्या वर्षी करतो आता करतो तवा करतो म्हणून वेळ मारून नेलेत एकदम काय नाही कामं करत नाहीत मागं लागायचं की ते प्रशासनाने मागं पदाधिकाऱ्यांनी मागं सगळं वैतागून का बसलं बघा आता एवढं मागं लागून सुद्धा कामं केलेली नाहीत नाही आता इलेक्शनमध्ये दाखवतो ना मग इसका मतदार रुपये ही शिक्का आमच्या आहे आम्ही दाखवतो मग काय असेल ते म्हणजे आता तुमचे मूळ प्रश्न हे तुमचं गटार रस्ते वगैरे हेच आहेत हा गटार रस्ते ही वगैरे मूळ प्रश्न सोडवला नाही तर बाकी आम्ही काय प्रश्न आरोग्य सुविधा आहे शैक्षणिक सुविधा आहे अंगणवाडी नाही कुठं या एरियात लहान मुलासाठी बरं अंगणवाडी पण नाही इथं अंगणवाडी इथे एवढ्यात कुठं नाही एवढ्या एरियात मग लहान मुलांच्या शिक्षणाचं कसं काय आहे तिकडे लांब लोक नाहीला जर तिकडे लांब नेऊन सोडून येतात काय करायचं इथं आसपास कुठं अंगणवाडी नाही आरोग्य सुविधा नाही रस्ते नाही गटार नाही बापरे अंगणवाडी नाही काय नाही इतक्या मोठ्या तुमच्या अडचणी आहेत इथं हे कापशे प्लॉट एवढं मोठं मतदारसंघ आहे इकडे कोणाचं लक्ष नसतंच नुसतं करतो होईल म्हणून मग आश्वासन देतात याच्या पलीकडे काय नाही ही खांदून ठेवली सगळी ही गटरी ही रस्ता ना डांबरी रस्ता लोक पडायला लागले मी तर अर्धा माणूस आहे हँडिकॅप माणूस मला रस्त्याला चालू फिरायचं पावसाळ्यात अवघड होते हँडिकॅप आहे तुम्ही व बरोबर नाव काय मामा तुमचं शामराव गावडे बरं आता तुम्ही निवांत इथं पवाड वगैरे लावून बसला होता आम्ही ऐकलं आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे महानगरपालिकेची काय तुमच्या प्रभागातल्या समस्या वगैरे काय आहेत कामं वगैरे झालीत का नाहीत तसं समाधानकारक झालेलं नाही कामं बरं आम्हाला बदल पाहिजे बदल पाहिजे काय कामं झाली नाहीत असं तुम्हाला वाटते अजून रस्त्याचं प्रॉब्लेम आहे गटारी व्यवस्थित काढत नाहीत परत पाण्याचा प्रश्न आहे पाणी वेळेवर येत नाही सकाळ सातला पाणी म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या अजून तुमच्या पूर्ण झालेल्या नाही नाही झाले अजून. पाणी किती वाजता येते 7ला पाणी गेले सकाळी काय पाणी हॅलो 7ला पाणी गेले आम्हाला पाणी नाही सकाळी म्हणजे पाणी लवकर येते लवकर जाते नाही 9 वाजे पण पाणी असते आज सकाळी 7ला पाणी गेले आम्ही पाणी सुद्धा भरलंय सकाळी रेग्युलर येत नाही रेग्युलर येत नाही म्हणजे नियमितता पाण्यात नाही गटारीची वगैरे पण इथं कामं नाही झाली झाल्यात काय भागात झाल्यात काय भागात नाही झाले रस्ते रस्ते झाल्यात पण ते गटारी रस्ते उकरून टाकले सगळे रस्ते व्यवस्थित नाहीत तिकडे गटारी झाली इकडे गटारी नाहीत अजून नाहीत अजून अजिबात गटारी नाहीत गटारी नाही तुमचा रस्ता नाही काय नाही ते ओरड आहे सगळी ती ओरड आहे तुम्हाला काय वाटतं ह्यांनी म्हणते ते बरोबर आहे सगळं खरं आहे का इथं असं ते म्हणतात ते बरोबर आहे आणि इथं काय मेन म्हणजे रस्ता आणि रस्त्यावर सगळं पाक धुळीचं साम्राज्य झालंय त्यामुळं लोकांना सगळे धूळच बसलेले आहे सगळे पाक घरावर इकडं. आरोग्याची समस्या आरोग्याची समस्या आहे दुसरी गोष्ट इथं पाणी एकदम कमी प्रमाणात सोडलं जातंय त्यामुळं सगळ्यांना पाणी पुरेसं मिळत नाही हो. पाणी नाही सगळं 7ला हो कमी पाणी जातं. वगैरे टायमावरती येत नाही किंवा पुरेसं मिळत नाही हा पुरेसं मिळत नाही टायमिंग कमी केलंय त्याने या दोन मग ह्या आता मागितल्या पंचवार्षिक मध्ये तुमच्या आता हे प्रॉब्लेम आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला हे वाटते का की पूर्ण होतील वगैरे काय वाटते तुम्हाला होतील परंतु त्यांनी करायची हे पाहिजे ना हा मानसिकता पाहिजे हो. आता आम्ही मगाशी त्या प्रभागात आलो तर त्यावेळेला आम्हाला सांगत त्याने अंगणवाडी देखील इथं मुलांना अजून नाही तसं काय आहे का अंगणवाडी नाही नाही म्हणजे शिक्षणाचाही प्रश्न तसाच आहे अजून. शिक्षण इथं काही नाही काय नाही या इंजिनात काय कुपवाडला गेल्याशिवाय पर्याय आता काय इथून तुम्हाला खूप वाटलं लागते तेवढ्यासाठी कुपवाड व्हायला लागतं
आता हे गटारे वगैरे इकडे नाही, परंतु गवत वगैरे वाढलेलं आहे की नाही, तिथं ह्या गणपती मंदिराजवळ काढतात, परंतु इकडे येत नाहीत लोक. कामात पण दुजाभाव केला जातो. हो. तिकडलं गवत काढते, तुमच्याकडे काढते, काढत नाही. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? येतच नाहीत. काय येत नसेल वाटतं तुम्हाला? काय येत नाहीत काय माहित नाही. बऱ्याच वेळा त्यांना फोन करून सांगितलं इकडे आमच्याकडे समस्या आहे, डास वगैरे व्हायला लागल्यात, काढून टाका, नाही येत. आणि ती फवारणी कधी तरी येते. तुम्ही एक चक्कर टाका, हिथनं ही दिसते का नाही शेड पासून जरा खाली जावा, एक पाय काढायचा आणि एक घालायचा असं दगडावर. बर, अशी रस्त्याची परिस्थिती आहे. रस्ते नाहीत पहिले माती जायचं. सगळं हे झालं. ह्यो एक रस्ता नाही, तो एक रस्ता नाही. आणि भरपूर समस्या आहे. समस्या आहे. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.